नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या. सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. एप्रिलचा हप्ता मिळाल्याच्या नंतर त्या महिलांना पुढील हप्त्याची या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे आणि त्याबाबत सर्वात मोठी या ठिकाणी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. मोठी अपडेट आलेली आहे. मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. पुढील हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. मेचा हप्ता, जूनच्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचा मोठा ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं लाडकी बहीण योजनेबाबत काय निर्णय घेण्यात आलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठ्या ठिकाणी जो काही ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय लाडक्या बहिणींना कसा फायद्याचा असणार आहे, लाडक्या बहिणींना यामुळे काय फायदा होणार आहे, संपूर्ण माहिती समजून सांगतो. फक्त व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. आत्तापर्यंत तुम्हाला 10 हप्ता मिळाले. 10 हप्त्याची रक्कम तुम्हाला 15,000 रुपये मिळाले. ज्या बहिणींना 15,000 रुपये मिळाले नसेल त्या महिलांनी लिहून पाठवा की सर मला 15,000 रुपये मिळाले नाही आहे, कारण की जुलै 2024 पासून ते एप्रिल 2025 पर्यंत जवळजवळ 10 हप्ते वाटप झाले आणि 10 हप्त्याची रक्कम तुम्ही जर कॅल्क्युलेट केली तर 15,000 रुपये होत असतात. आणि हे 15,000 जर का तुम्हाला मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला 15,000 रुपये मिळाले नाही आहे. ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला 10वा हप्ता म्हणजेच एप्रिलचा हप्ता मिळाला नाही आहे. त्यांना आपण लवकरात लवकर पैसे पाठवणार आहोत. आणि ज्या माता भगिनींना पैसे मिळाले असतील त्यांनी लिहून पाठवा की तुम्हाला 1,500 रुपये मिळालेत की 3,000 रुपये मिळाले, कारण की भरपूर महिलांना 3,000 रुपये मिळाले, काही महिलांना 1,500 मिळाले. मग नेमकी तुम्हाला किती रक्कम मिळाली ते आपल्याला समजले पाहिजे, जेणेकरून तुमची उरलेली रक्कम पुढच्या हप्त्यामध्ये पाठवली जाणार आहे. म्हणून तुम्हाला किती रक्कम मिळाली ते लिहून पाठवा. 1,500 मिळाले की 3,000 रुपये मिळाले तेही लिहून पाठवायचं आहे. पटापट सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला किती रुपये मिळाले, 10वा हप्ता मिळाले की नाही मिळाला, जेणेकरून पुढचा जो हप्ता असेल त्यामध्ये तुम्हाला ती रक्कम पाठवली जाणार आहे. ठीक आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचे मोठा निर्णय घेण्यात आलेला लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा देखील निर्णय, संपूर्ण माहिती समजून सांगतो. त्या अगोदर सर्व माता भगिनींनी पटापट व्हिडिओ लाईक करा. पटापट सर्व महिलांनी लाईक करा. ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर दिली जात असते. म्हणून पटापट महाराष्ट्रामधील सर्व लाडक्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर आता तुमचं जास्त वेळ मी घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती नेतो. जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण या ठिकाणी आलेल्या पूर्वप्रती संपूर्ण माहिती बघण्यासाठी बघा, सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. तर ही अपडेट सर्व लाडक्या बहिणींना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ही माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, म्हणून तुमच्यासाठी मी ही माहिती आणलेली आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आहे. का वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ही आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमकी ही योजना वादाच्या भोवऱ्यामध्ये का सापडलेली आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यासाठी सामाजिक व आदिवासी विभागाचा निधी वापरला गेलेला आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला जो एप्रिलचा हप्ता मिळाला, जो तुम्हाला 10वा हप्ता मिळाला, त्याच्यासाठी जे तुम्हाला पैसे दिले गेले ते पैसे कुठून आले हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ते जे काही पैसे होते तर ते पैसे सामाजिक व आदिवासी विभागाचा जो निधी होता तो निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेला आणि लाडकी बहिणींना या ठिकाणी पैसे पाठवले गेले. त्यामुळे सामाजिक व आदिवासी विभागाचा जो निधी तो कमी पडला. त्यामुळे ते जे काही मंत्री आहेत ते नाराज झाले आहेत. आता पुढे काय ती संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे. तर बघा, यामुळे संबंधित विभागाचे मंत्री संजय सिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांनी नाराजी व्यक्त का केली आहे, नेमकं ही योजना वादाच्या भोवऱ्यामध्ये का सापडले, तर त्याचं कारण असं आहे की इतर जे काही विभाग असतील त्यांना जो काही मित्रांनो निधी वितरित केला जातो तो निधी कमी त्यांना वितरित केला जात आहे आणि त्यांचा जो निधी तो निधी काढून लाडकी बहिणींना या ठिकाणी वितरित केला जात आहे. तर यामुळे जे काही मंत्री असतील त्या विभागाचे तर ते मंत्री या ठिकाणी नाराज होत आहेत. तुम्ही बघू शकता जसं की संजय सिरसाट या ठिकाणी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. तर त्यांनी नाराजी का व्यक्त केली, त्यांनी काय सांगितलेलं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, दरम्यान सरकारकडे आता लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसेच नसल्याचं दिसत आहे. बघा, लक्षात घ्या, सरकारकडे लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी, लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यासाठी पैसेच उरलेले नाही आहे. आता राज्य सरकार केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर 2025 आणि 2026 लक्षात घ्या, 2025 आणि 26मध्ये 1,32 कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही विचार करा,
2025 आणि 26 या वर्षामध्ये सरकार केंद्राकडून किती रक्कम घेणार आहे, तर 1,32 कोटी रुपयांचं कर्ज घेणार आहे. यातील काही रक्कम लाडकी बहीण योजनेसाठी वापरली जाणार आहे. आता तुम्ही जर विचार केला तर लाडकी बहिणीसाठी किती रक्कम वापरली जाईल, तर प्रत्येक महिन्याला 3,000 कोटी रक्कम ही लाडक्या बहिणीसाठी वापरली जाणार आहे. म्हणजेच विचार करायची गोष्ट आहे की 1,32,000 कोटी रुपयाचं कर्ज सरकार घेणार आहे केंद्र सरकारकडून, आणि ते कर्ज घेऊन प्रत्येक महिन्याला 3,000 कोटी रुपये हे लाडक्या बहिणींसाठी वाटले जाणार आहे. तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे, कारण की तुमची लाडकी बहीण योजनेसाठी जर सरकारकडे पैसे नसले तर सरकार कर्ज काढते आणि कर्ज काढून तुम्हाला पैसे देत आहेत, आणि ते पैसे तुम्हाला वेळेवर मिळतील. तुम्ही काळजी करू नका, पैसे तुम्हाला टायमावर मिळणार आहे. पण ह्यामध्ये एक आणखी गोष्ट अशी आहे की आता निवडणुका येत आहेत, तर निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला 2,100 रुपयाचा हप्ता वाटला जाऊ शकतो. लक्षात घ्या, निवडणूक येत आहे आणि निवडणुकीमुळे तुम्हाला 2,100 रुपयाचा हप्ता मिळू शकतो, कारण तुम्हाला आत्तापर्यंत 1,500 रुपये मिळत होते. आता 1,500 रुपये न देता तुम्हाला ठिकाणी सरसकट 2,100 रुपये वाटप केले जाऊ शकतात, अशा ठिकाणी मित्रांनो माहिती समोर आलेली आहे. आता बघा, पुढे बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1,31,000 कोटी रुपयांपैकी 3,000 कोटी हे दर महिन्याला लाडक्या बहिणीच्या हप्त्यासाठी वापरले जाणार असल्याची माहिती वित्त विभागातील सूत्रांनी दिली आहे. बघा, मी तुम्हाला जे सांगितलं ते अगदी खरं ठरलेलं आहे. बघा, 1,31,000 कोटी रुपयाचं कर्ज घेणार आहे, त्यापैकी 3,000 कोटी हे दर महिन्याला, प्रत्येक महिन्याला 3,000 विचार करा. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक महिन्याला 3,000 कोटी, तशी जवळजवळ एका वर्षामध्ये 12 महिने, तर 12 महिन्याची किती रक्कम काढली जाणार आहे या कर्जामधून. अजून जर तुम्ही बघितलं तर ही योजना कंटिन्युअसली सुरू राहणार आहे, तर प्रत्येक वर्षी ही योजना सुरू असणार आहे. त्यामुळे प्रत्येक बहिणींना प्रत्येक महिन्याला या ठिकाणी रक्कम वाटली जाणार आहे. त्यासाठी जे कर्ज घेतलेलं आहे त्यामधून 3,000 कोटी रुपये हे प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना वाटले जाणार आहे. ठीक आहे. नंतर पुढे बघा, राज्यात उत्पन्नाच्या 3% कर्ज हे राज्य सरकारला घेता येते. याबाबत कर्ज कशासाठी हवे आहे या सर्व बाबींचा आढावा घेऊन राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवलेला आहे. आता केंद्राच्या आर्थिक कामकाज विभागाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सरकारने याबाबत उत्तर दिलेले आहेत. आता तुम्ही जर बघितलं, या प्रस्तावामध्ये राज्यातील सिंचन योजना, उत्तन ते विरारपर्यंतच्या कोस्टल रोड या गोष्टींचा समावेश आहे. केंद्राकडून ह्या प्रस्तावाला महिन्याअखेर परवानगी मिळेल, म्हणजेच या महिन्याच्या एंडिंगपर्यंत परवानगी मिळेल. परवानगी जशी मिळाली त्यानंतर ते कर्ज मंजूर होईल. कर्ज मंजूर झालं की प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना पैसे मिळतील. पैसे तुम्हाला टायमावर मिळतील, तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. यानंतर रिझर्व्ह बँकेकडून कोणत्या महिन्यात सरकारला किती कर्ज देणार याच्या ठिकाणी कॅलेंडर निश्चित होईल. यानंतर ही रक्कम सरकार योजनांसाठी, इतर कामांसाठी वापरणार. यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ही निधी वापरण्यात येणार आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेसाठी मित्रांनो यामधून निधी काढला जाणार आहे. ह्या कर्जामधून प्रत्येक महिन्याला 3,000 कोटी, म्हणजे विचार करा, रक्कम छोटी नाही आहे, खूप मोठी आहे. आणि एवढी रक्कम प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींसाठी ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी काढली जाणार आहे. प्रत्येक महिलांना 1,500 किंवा 2,100 रुपये आता ठिकाणी वाटप केले जाणार आहे. सध्या लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडे निधी नसल्याचं चित्र समोर आले आहे. दुसऱ्या विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आला आहे. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज देखील घेतले जाणार आहे. दर महिन्याला 3,000 कोटी रुपयांचे कर्ज हे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जाणार आहे. म्हणजे विचार करा, प्रत्येक महिन्याला 3,000 कोटी रुपयाचं कर्ज हे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जाणार आहे. आता यामुळे फायदा काय होणार आहे, सरकारवर या ठिकाणी कर्ज होणार आहे हे निश्चित आहे. दरवर्षी सरकारवर कर्ज होतं, ही नवीन गोष्ट नाही की चला याच वर्षी कर्ज होणार आहे, लाडकी बहीण योजनेमुळे कर्ज होते असं नाही आहे. प्रत्येक वर्षी सरकारवर या ठिकाणी कर्ज होत असतात. सरकार प्रत्येक वेळेस या ठिकाणी कर्ज घेत असतं. पण आता हे जे काही कर्ज घेत आहे हे कर्ज लाडकी बहीण योजनेसाठी घेत आहेत, त्यामुळे महिलांना फायदा होणार आहे. कारण प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेची जी काही महिला आहेत, ज्या लाभार्थी महिला आहेत, त्यांना पैसे वेळेवर मिळतील. त्यांना कोणती अडचण राहणार नाही. प्रत्येक महिन्याला त्यांना 1,500 किंवा 2,100 रुपये किंवा 3,000 रुपये असं त्यांना पाठवले जाणार आहे. आता निवडणुका सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांना टायमावर पैसे मिळतील. तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. पुढचा हप्ता तुमचा असणार आहे मे आणि जूनचा, तो सुद्धा तुम्हाला वेळेवर मिळेल. शक्यतोवर तुम्ही जर बघितलं तर लवकरात लवकर तुम्हाला तो हप्ता देण्यासाठी मी सुद्धा देखील पाठपुरावा करणार आहे. तर तुम्ही महिलांनी फक्त लिहून पाठवा की तुम्हाला एप्रिलची किती रक्कम मिळाली, एप्रिलचा हप्ता मिळाले की नाही हे तुम्ही पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मी सर्व अपडेट वेळोवेळी प्रोव्हाइड करत राहणार आहे. ही अपडेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. अशीच तुम्हाला माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा की तुम्हाला अशा प्रकारची माहिती हवी आहे की नाही, किंवा अपडेट हवे आहेत की नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.